हाय नमस्कार. सुपरफास्ट होममेकर मराठीमध्ये आपण आज बघणार आहोत माठातलं पाणी अगदी थंडगार राहण्यासाठी काय काय हॅक आपण करू शकतो किंवा काय उपाय आपण करू शकतो ते आपण आज बघणार आहोत. तर उन्हाळ्यात माठ हा सगळ्यांकडेच असतो. तर आपण आणि सगळीकडे बाजारात पण माठ बघत असतो, म्हणून आपण उन्हाळ्यात माठातलंच पाणी पितो. फ्रीजचं पाणी जर पिलं तर तहान पूर्ण होते, पण थोड्या थोड्या वेळाने परत तहान लागते आणि घसा हा कोरडा पडतो. म्हणून आपण सगळेजण माठातलंच पाणी पीत असतो. म्हणून माठातलं पाणी अगदी थंड राहण्यासाठी आपण काय हॅक करू शकतो ते बघूया. तर सगळ्यात पहिली हॅक आहे, माठ हा नेहमी खिडकीजवळच भरून ठेवायचा आहे. जेणेकरून खिडकीतून जी हवा येईल ती त्या माठाला लागेल, कारण माठ हा पाझरत असतो आणि पाझरल्याने जी हवा येते त्याच्याने थंड होतो, म्हणून आतलंही पाणी त्यात थंड होतं. तर म्हणून माठ हा खिडकीजवळच भरायचा आहे. त्याच्याने मदत होते जास्त थंड पाणी करण्यासाठी. तर दुसरी हॅक अशी आहे की माठ हा नेहमी रात्रीच भरून ठेवायचा आहे. जर आपण रात्री माठ भरून ठेवला तर सकाळी आपल्याला एकदम थंडगार पाणी प्यायला मिळेल. तर रात्री भरल्याने असं एक फायदा होतो की रात्री सगळीकडे एकदम थंड वातावरण असतं, म्हणजे ऊन वगैरे नसतं. दिवसा कसं भरल्यावर ऊन लागतं, म्हणून पाणी थोडं उशिरा गार होतं आणि रात्र भरून ठेवलं तर थंडगार वातावरणामुळे हवा येत असते आणि खिडकीजवळ असतो माठ, तर थंड हवा लागत असते आणि त्याच्याने पाणी एकदम गार होऊन जातं आणि सकाळी आपल्याला एकदम थंड पाणी प्यायला मिळतं. आणि माठ हा शक्य असल्यास दररोज धुवूनच घ्यायचा आहे, असं खडखडून धुवून घ्यायचा आहे, कारण त्याच्यावर बारीक बारीक बुरशी आलेली असते ती पण निघून जाते. आणि तिसरा हॅक असा आहे, तर एक बॉटल घ्यायची, स्प्रे बॉटल, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि प्यायचंच पाणी घ्यायचं आहे, कुठलंही पाणी घ्यायचं नाही आहे. तर त्या पाण्यामध्ये शक्य असल्यास थोडं गुलाबजलाचे 2-3 थेंब घालायचे आहेत, कारण आपण हे पाणी माठावर स्प्रे करणार आहोत. तर माठाला सारखं सारखं पाणी स्प्रे केल्याने एक असा वेगळा स्मेल यायला लागतो. तर म्हणून हे गुलाबजल त्यात आपण घालायचं आहे, जेणेकरून तो स्मेल येणार नाही. तर गुलाबजल नसेल तरी काही हरकत नाही. तर मी आता 2-3 थेंब इथं गुलाबजल घालते. तर याच्याने ह्या पाण्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या माठावर स्प्रे करायचं आहे. तर असं आपण माठ जर कोरडा वाटला बाहेरून तर असं 2-3दा दिवसातनं, म्हणजे अर्ध्या-अर्ध्या तासाने आपण असं स्प्रे करू शकतो. तर याच्याने पण पाणी गार व्हायला खूप मदत होते. तर आपल्याला बाहेरून पाणी मारायचं आहे म्हणून कुठलंही पाणी घ्यायचं नाही आहे. प्यायचंच पाणी त्या बॉटलमध्ये घ्यायचं आहे. तर असं सगळ्या साईडला स्प्रे करून घ्यायचा आहे आणि त्याच्याने ओलावा टिकून राहतो माठात आणि त्याच्यामुळे पाणी खूप गार होतं. 4 नंबरचे हॅक असे आहे, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की ओला कापड करून आपण माठावर घातला तर पाणी एकदम थंड होतं. पण जो कापड आपण घेणार आहोत तो पांढराच घ्यायचा आहे, अगदी जाड नाही घ्यायचा आहे. बारीक असेल असं रुमालासारखा, तर असा कापड घ्यायचा. आणि पांढरा यासाठी घ्यायचा आहे कारण पांढरा कलर असतो तो उन्हाळ्यात थंडावा ॲब्झॉर्ब करत असतं. म्हणून व्हाईट कलरचं असं कापड घ्यायचं आणि त्याला ओला करून, म्हणजे जास्त ओला पण नाही करायचा आहे आणि जास्त एकदम कोरडा पण नाही राहू द्यायचा. तर तो माठाच्या भोवती असा गुंडाळून घ्यायचा आणि त्याला सारखं आपण स्प्रे ने पाणी पण मारू शकतो किंवा एका ग्लासने पण पाणी वरून टाकून घेऊ शकतो. तर असं केल्याने पाणी थंड राहायला खूप मदत होते. ह्या 4 हॅकपैकी एक जरी हॅक आपण घरी करून बघितली तर पाणी थंड व्हायला नक्कीच मदत होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.